जमणार नाही। तुकाराम महाराज म्हणतात देवाईच्या दारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साठी येल्या देवलो केल्याने जमणार नाही। क्षणाचं काम आहे असं म्हणा काही हरकत नाही। घराकडे जातो आणि राजाला तयार करतो कारण ह्या दुधाचा धंदा आहे आपला व्यवसाय आहे। तीर्थंकरांपासून 14 तारखेपासून इकडे तिकडे भटकून राहिली तिळगुळ वाटून राहिली तिचा काही भाग नाही। घराकडे आपल्याला दही दूध पिकायचे आहे का काही करायचं आहे याच्याकडे लक्ष नाही आपल्याच कालामध्ये आहे असं म्हणा काही आपण तिला भाग देणं आवश्यक आहे। होते कधी कधी गडबड होऊन जाते काही हरकत नाही। घराकडे जातो ना आवाज देतो कार भार देगा गावामध्ये पाहुणे आले तिच्या मैत्रिणी सुद्धा आल्या असतील चाय मध्ये वाट पाहतो येईल कदाचित काही हरकत नाही। 8 दिवस झाले माझी पत्नी माझ्यासोबत बोलत नाही आणि 8 दिवसाच्या नंतर मध्ये आज एवढे प्रेमाने आवाज येत आहे काही कारण असेल मला विचार आल्यासारखी वाटत नाही। होऊ शकते कोणतं काम वगैरे त्यांना पडलं वगैरे असेल त्याच्यामुळे ते एवढे प्रेमाने आवाज येत नाही काही हरकत नाही। आंघोळ वगैरे झाली देवाची पूजापाठ करते आणि त्याच्यानंतर मी 2 शब्द प्रेमाची बोलते। पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला
पाहुणे तुकलाही लागे पण नवऱ्याचं पीठ ना बायकोचं पीठ म्हणतात होय तेव्हा तीन काम चालते नीट आहे का नाही होय ना संसार करण्यासाठी दोघांची गरज आहे आहा आणि या दोघांनी सुद्धा संसार केला पाहिजे होय ना माणसानं बाईला माणसाच्या खांद्याला खांदा लावून चालायचं आहे सांगा सामोर काय म्हणता म्हणून राधा आहे काय म्हणता पोटी पड पड जगमोहा पंडित भयानक ढाई एकर प्रेम के पडे तो पंडित होय असं काय हे अडीच अक्षर आहेत ना अडीच ढाई कीर्तन नंतर सांगा तो काय बोलायचं तो पहिला अगोदर बोला याची काय कीर्तन ऐकायला आली मी तुमचा अच्छा म्हणजे तू आठ नाही गेला अजून काय चाटव मेरी जिंदगी करून राहिली का अहो, हे बाई बंदी आहे तर तुमच्या आठ शेलून राहिली तिला बोलायला तीन तीन होत्या तो मी बाई चौथी होते जिंदगी करून राहिली मुखामध्ये दाटल्याने बायको पाहिजे ते जवान अरे त्याचा खिजात राहिला मरी त्याच्या मागं फिरका सतरा घडी काय कुत्री होऊन द्या सगळी मी जाणतो अरे वावर आहे का पावर आहे कायच्या वावराच्या पावला सांगा प्रकार फिंगर आहे सांगा सांगा काय म्हणता हे राधा ऐक सांगा अरे विठीवा मातीला
कायच्या अरे हा भदाळाने मातीच्या हा भदड भदड हा फेकणार होता. मी म्हणलो या 500 रुपयाचा महागा धड फुटला तर या बाबाचं काय जाईल. हो बरोबर आहे. म्हणून मी खेळावला गेलो. खेळायला गेला हा बाबा मग त्या बैल गोंगल्या बैल हात पाय जाईल आणि म्हणून तसाच होईल. बरोबर आहे पाटील. काहून काहून म्हण बायको केला जवान बायको केला जवान ते कर तू करायचं दिले सवान तर तेच करते तुले सवान. त्याच्यासाठी पाहिजे दम त्याच्यासाठी पाहिजे दम कसा ज्याच्या कसा दम त्याची बायको नाही करत दम का छातीला माती लावून सांगतो पावर आहे तो पावर आहे. नाही हे गोष्ट नाही खऱ्याने मानावं लागेल ना. मग मानस लागून पाटील म्हणून म्हणतो ज्याच्या नसेल उभी ज्याच्या नसेल उभी त्याचीच बायको राहते उभी. लिहून घेत आमचे पण मित्रा तू मोठा हुशार माणूस आहे. पहिल्या बाजूला थोडीशी खुबी दे ना मला ती. थोडीशी खुबी दे माझ्या कामात येऊन दे. काका माझ्या जवळची जेवण तुम्ही बसतो येतो त्यांचा अरे महाराज म्हणतात एकामेका सहाय्य करू उभे धरू सुकन. हे महाराज होय तुम्ही माणूस होय ना. अरे पण काय त्यांचे काही गुणधर्म आपल्यात बी आले पाहिजे ना. म्हणजे तू आमचा भाऊ भाऊ करतो म्हणतो शेजा धर्म आहे. तू एक काम कर. तो लग्न झाला का. मला लग्न झालं का नाही लग्न नाही झालं बाबा. हा एवढं तू ज्ञान कुठून आला तुला. त्या बहीण तुला लग्न झालं का म्हणून विचारतेस. तुला का दिसत नाही का म्हणतो डोक्यावर टोपी हा का हो टावे त्याच्या खाली का आहे का वय हे म्हणजे तो लग्न झालं त्याच्या खाली का वय तर मी एक गोष्ट बोलून आलो मित्रा आपल्या घराकडे जा. आपल्या बायकोला ठेवू दे. अरे तुझ्या बायकोचे गुणधर्म पण माझ्या बायको फरक पडत. ती बायकोची पुरी बयकली का आता. अरे भयकली नाही विचार भरलीला ते ऐकत नाही. आता असा करणं पाटील तुला एक गोष्ट सांगू का तू रात्रभरासाठी माझ्या घरी आणून ठेव. नालायक काही बी बोलतो का त्या बहिणा मी म्हणतो पाटील तसा नाही. मोबाईल बयकला तर दुकानदाराकडे टीव्ही बयकला दुकानदाराकडे तर बायको बयकली तर माझ्याकडून बायको माझी नाही का. तर माझी बायको तिच्या कानात काहीतरी सांगत ना ते दवा सुधरत ना. मी बायको माझ्या बायको नाही सांगत असं म्हणत ठीक आहे असं म्हणत एक काम कर ना. आता काय ती घरवाली चिडीकडून घोवाले बी नाही वाण वाटवलं तर त्या बायण्याला घेऊन घ्या आणि तिचं वाण बी वाटणं होईल. बरं सगळ्या गोष्टी होतील. मी काय म्हणतो पाटील त्या बहीण बायाले वाना देते माणसाले काहीच नाही का चपला तरी द्यावा म्हणतो बाबा वायना बाया देते. आता त्या सगळ्या गोष्टी जाऊ दे. घराकडे द्या. हो जातो आपल्या बायकोला घेऊन तो सांग मी म्हणतो पाटील आपल्या घरवाले सांगून दे चांगल्या हालून पोवा खाऊन याच्यासाठी आलो बनवून होते डुकरासाठी काम घरी खायला भेटत नाला का तुले अशीच वरू वरू येत असेल पाटील. मित्राने बोलवून राहिला आलू पोहा करा सांगणं म्हणजे आपल्या बायकोले गायला घरी खायला भेटत तू आपल्या बापाचे ते एवढंच काम करा ना. एवढंच मित्र बोलायचं आपल्या हाताने करा आपल्या मित्राला म्हणा लोकांना वाटलं तर मला चारचे चारही दरवाजे बंद दिसते मा बाप. साली मोठ्या गती दिसून आल्या माणसाच्या पोटे गेली असं म्हणतो वाटताले तर सांगून गेलो आड्यावरची चिपळावरची मा बाप. माई बायको कोट का घरी गेल्या साले उभारीच्या रट्ट्यानं जोडते. टाकली उठला का तेही सांगून देतो जाऊ दे ऐकली तर ऐकली नाही. आपण काय पाटलाचे काही खाल्ले नाही ऐकत ऐकत नाही तर ऐकत गाणं म्हणतो तिला आवाज मारून गोपे ते हागऱ्याचे माय व ते लमचे शेमड्याचे मम्मी व ते लमचे आलू बोंड्याचे मम्मी व
शेंबड्या नाकाचे ओके मा पान बागरचा जसा लागला बाई सरम सांग द्या बहेची मोगार पान बागरचा होल्या एकही शब्द खाल्ल्या कोणत्या तुमचे पालन देईन बा कशी कशी नाही देशील हो का म्हणजे खाली शब्द पडू काऊन नाही देशील म्हणतो पाहिलीस का माहितच आहे पाहिलीस का मायावाला कसा आता होता काय नाही हवा मारता ब्रेकर जागेवर मारता का जागा तर बदलून असं का पाहू का ती जागा बदलवून आता सांगा ना घरचा नळ खराब झाला तो नाही समजे मी का म्हणत होतो आतापर्यंत करत का होतीस अरे मी काय करत होती सांगू का करत होतीस उपडत होती का उपडत होतीस मला सांगा घरामागे लसणाचे कांद्याचे वाफे लावले त्याच्यातला कचरा उपडत होती असं का घराच्या माणसं असते तिकडचा पहिलं उपडतेस आणि समोरचा कोण उपडत तुमच्या बहिणीचा धकडे आहे तुला काय त्यासाठी आलो सेंदूर लावायला येतो हा, सेंदूर लावायला खातं. बहीणवाले, आपण जरा गाव हिंडते एक शब्द खाल्लाय पडतेच आमची सरम सांड्या दुकान भेंड्या आमची भेंडी धामण पाटलीच्या घरी जायचं पाटली कोण होती तू माझी बेस्ट फ्रेंड होती बेस्ट फ्रेंड का सांगू गोपे गोपे तिची पुरीची पुरी खराब किडनी म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला तिच्या भेटीला जायचं आहे दोघांनी हो तर म्हणून म्हणतो तिच्यासाठी का घेते 1 किलो सेब 1 किलो अंगूर पकडते चाललो भाई भिंडो डोक्याची बायको आहे ते बिमार बायको का ना पूर्ण सेब काही आवाज तिच्यासाठी 2 किलो ठेव 1 किलो सरकी गप्पा माया मोडून टाकलीस पडते माझ्या सचला लावतात मी का म्हणतो पाटलाचं किती मोठं आहे व लंबा आणि पान पांढरा पांढरा लंबा लंबा एवढा पाटलाचा वाडा मन आपला पण एवढीच आहे ना कोणत्याही गावच्या पाटलाचा लंबाच राहते का लहान माणसं आपला लहानच राहते का वाडा द्या पाटला बर पाटील पाटील नमस्कार तुम्हाला हल्ले आहेत का कामाची गोष्ट बोला कामाची गोष्ट बोला बायको का नाही तुमची बायको आहे ना अबा आहे ना बाई आहे कोणी तू म्हणलं तशाच गेलो दमा दमाने गेलो ना दमा दमाने अरे हो पण बायको आहे कोणी आये कोण आहे? हे गावाचे केसरवा का डोळे फुटले काय तुझे मला का माहित? कोणाच्या बायको माझ्या बायको मध्ये फाटाच्या बायकाची मला सांगा लोकांच्या बायकोला माई बायको म्हणतात तर तू पोटा गेलतीस म्हणतो आमचे शेमले या काही झगडा होते तर एक काम करा मग हा कोणता तुम्ही तुमची बायको आहे ना हो आहे ना एकटीस एक आहे हो बरोबर पाहिजे बाबा तर या तुमच्या बायकोले आमच्या इथच्या हा बायकोले तुमची बायको नाही, नाही. अरे तुमची बायको नाही तसं म्हणलं यायला बाजारला पाठवतो म्हणून. तसं तोंडानं बोललं का पाटला आमच्या तुझ्या सप्पा आणला काय काय ना काय म्हणतो? असं असं हा? तर पाठवा ना. आपली काही मनाई ना पाटेल बरोबर पाठव जा माई बायको एकदम कडक हो ते कवाय पाहू शकतात तिकडची